नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 25 मार्चच्या भागामध्ये काव्य आता पार्थला विचारते, अहो देशमुख, आपली गाडी आज स्टार्ट होणार आहे का नाही, पुढे जाणार आहे का नाही? तर पार्थ म्हणतो, हो हो जाणार, पण त्याआधी ना मला बेल्ट लावू द्यात. काय आहे, सेफ्टी फर्स्ट ना, असं म्हणून तो तिला चिडवत असतो. तर तेव्हा काव्यसुद्धा त्याला चिडवत असते. आणि त्यानंतर पार्थ आता म्हणतो, काय आता गाडी सुरू करा, मग क्लच दाबा आणि पहिला गिअर टाका, क्लच सोडा आणि ॲक्सिलेटर दाबा. तर तेव्हा काव्या म्हणते, एक 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 सांगा ना, काय शिक्षक आहे हा. आणि त्यानंतर आता काव्य गाडी स्टार्ट करते. तर पार्थ म्हणतो, व्हेरी गुड व्हेरी गुड, हां आता क्लच दाबा. असं त्यानं सांगितल्यानंतर आता काव्य क्लच दाबते आणि त्यानंतर पहिला गिअर टाकते आणि क्लच सोडत सोडत ॲक्सिलेटर दाबते आणि थोडी पुढे जाऊन गाडी परत बंद पडते. तर तेव्हा काव्य लगेच घाबरून जाते आणि म्हणते, नाही नाही हो देशमुख, मला नाही जमणार, नको नको, आपण ना या नादीच नको लागायला. तर पार्थ म्हणतो, मी आहे ना, मी शिकवेन तुम्हाला, डोंट वरी. तर काव्या म्हणते, काय करताय तुम्ही इथे शेजारी बसून? तर पार्थ म्हणतो, पुन्हा ट्राय करा. आणि या दोघांचं असं चाललेलं असतं. इतक्यातच आता काव्याची एक मैत्रीण अनिशाला घेऊन समोरून चाललेली असते आणि काव्याला बघितल्यानंतर थोडंसं पुढं जाऊन थांबते. आणि तेव्हा अनिशा तिला विचारते, का गं काय झालं, का थांबलीस? तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, अगं ती बघ ना, तिकडे काव्याच आहे ना ती. तर तेव्हा अनिशासुद्धा लगेचच मागे वळून बघते आणि काव्याला बघितल्यानंतर तिला आनंद होतो, पण लगेचच तिचा चेहरा पडतो. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते अनिशाला, चल चल आपण तिला जाऊन भेटूयात. तर अनिशा तिला म्हणते, ए नाही नाही नको, काही गरज नाही आहे, उगाचच वेस्ट ऑफ टाईम, चल आपण निघूयात. आणि तिला म्हणते, सांगितलं ना रिया, चल निघूयात आपण. असं तिला सांगितल्यानंतर रियासुद्धा तिच्याबरोबर आता निघून जाते. म्हणजे मित्रांनो, तर अनिशाचं काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे, पण आपल्याला कळेलच आता पुढं तिचं नक्की काय झालं ते. आणि त्यानंतर आता रात्री सर्वजण इथे घरी बसलेले असतात आणि मानिनी सांगत असते, उन्हाळ्यात ना एवढा त्रास व्हायचा ना, अरे बाप रे. तर जेव्हा म्हणतो, पण ना मला उन्हाळा सॉलिड आवडायचा. तुला सांगतो नंदिनी, आमची आजी ना उन्हाळा आला ना की आमचे जरा जास्तच लाड करायची. तर मानिनी जेवायला फटकाच मारते, म्हणते, अरे मेल्या, मी नाही का लाड केले रे कधी? तर पार्थ म्हणतो, करायचीच गाई, पण आजी ना कैरीचं पन्ह करायची. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, भाई अरे काय विषय काढलायस यार, म्हणजे कैरीचं पन्ह, आय मीन अरे विषय जरी काढला ना तरी तोंडाला पाणी सुटतं यार. तर नंदिनी विचारते, अरे बाप रे, तुम्हाला एवढं आवडतं पन्ह? तर जेव्हा म्हणतो, खूप खूप. तर नंदिनी म्हणते, मग ठीक आहे, उद्याच करूयात ना पन्ह, मन भरेस तोवर प्या. तर मिथुन काका म्हणतो, नंदिनी आय लाईक दिस, आय ॲग्री बोथ ऑफ यू. झालंच पाहिजे, झटकन अभ्यास पटकन पास, लगेच कामाला लाग, पाणी सुटलं माझ्या तोंडाला. तर जेव्हा त्याला म्हणतो, झालं का तुझं, थांबतोस का जरा? आणि नंदिनीला म्हणतो, अरे आजच आपण एक्सरसाइजला सुरुवात केली आहे का नाही? पन्ह्यात किती साखर असते वेगळं सांगायचं आहे का तुला? तर मानिनी परत जेवायला एक फटका मारते आणि म्हणते, अरे मेल्या, आजीनं सांगितलं नाही वाटतं तुला? अरे तुझी आजी काय पन्ह्यामध्ये साखर घालायची? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, ही बघ ही बघ, हिला काय माहीत नाही आहे किचनमधलं, आता एवढं गोड लागतं म्हटल्यानंतर साखरच असणार आहे ना भरभरून. तर नंदिनी म्हणते, अहो जेव्हा पन्ह्यामध्ये गूळ असतो, आजीनं शिकवलं नाही वाटतं तुम्हाला? असं म्हटल्यानंतर पार्थ मोठ्यानेच हसू लागतो. तर जेव्हा म्हणतो, काय सांगतेस? तर मिथुन काका त्याला म्हणू लागतो, अरे तुला माहिती आहे का, थेरी आणि प्रॅक्टिकलमध्ये फरक असतो. तू काय केलं, थेरी ऐकली, आणि हिने काय केलं, प्रॅक्टिकल केलंय. कळतंय का नाही, येडं उठलं आणि झाडाला झटलं. तर जेव्हा म्हणतो, याला बोलायला दिलं तर खूप बोलतो रे. तर मानिनी आता नंदिनीला म्हणते, नंदिनी तू उद्या वॉकवरून आलीस ना की मग आपण पन्ह करूया. तर वसू लगेच नंदिनीला विचारते, मग नंदिनी आज किती तास चाललीस? तर जेव्हा सांगतो, आता 4000 स्टेप्स चालली आहे नंदिनी. तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात, म्हणतात, वा वा वा, क्या बात आहे. तर मिथुन काका तर खूपच तारीफ करतो, म्हणतो, क्या बात आहे क्या बात आहे, ही तर यशाची पायरी आहे, 4000 स्टेप, वा वा वा, आय लाईक धिस. तर पार्थ म्हणतो लगेच, बरं ठीक आहे, पण आमच्या बायकोसाठी सुद्धा टाळ्या वाजवा. घाबरत घाबरत का होईना पण त्यांनी गाडी चालवली आज, कॉन्फिडन्स आलाय त्यांच्यात. आणि असं आता पार्थने सांगितल्यानंतर काव्यासाठी सुद्धा सर्वजण टाळ्या वाजवू लागतात, वा वा वा, मस्त मस्त. पण रम्या मात्र तिच्यावरती थोडीशी चिडलेली असते. तर मिथुन काका तिची सुद्धा तारीफ करू लागतो, म्हणतो, क्या बात आहे क्या बात आहे, वा वा, स्टेरिंग डेअरिंग केअरिंग आणि शेअरिंग, काव्या मॅडमसाठी टाळ्या टाळ्या. तर मानिनी म्हणते, वा वा, माझ्या दोन्ही सुद्धा सुना स्वतःचा विचार करतायत, हे बघून ऐकून खूप छान वाटलं.
तर वसू मानिनीला म्हणते, पण मानिनी याचं सगळं काही श्रेय तुला जातं बरं का, कारण तू या दोघींच्या वरती कुठलंही बंधन घातलेलं नाही आहेस ना, म्हणून म्हणून करू शकतायत या. तर जेव्हा म्हणतो मग काय आता तुला सर्वोत्कृष्ट सासूचा अवॉर्ड द्यायचं का आपण, असं म्हटल्यानंतर सर्वजण परत हसू लागतात. तर मिथुन काका म्हणतो, मला 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 आमच्या वहिनींच्या बद्दल बोलायचं आहे. आमच्या वहिनी आहेत ना, असं म्हणतो. वसूला म्हणतो, तुम्ही जसं शब्दप्रभू आहात ना, तशा आमच्या मानिनी वहिनी आहेत ना, अष्टपैलू अष्टावधानी आणि खूप खूप ग्रेट आहेत. तर पार्थ सुद्धा म्हणतो, हो हो हो, हे खरं आहे, हे खरं आहे, हे खरं आहे. तर जीवा म्हणतो, अरे याचं ऐकून ना मला तर आता झोप यायला लागली आहे. चला चला, गुड नाईट असं म्हणून आता सर्वजण उठू लागतात आणि त्यानंतर सर्वजण आता तिथून निघून जातात. पण वसू आणि रम्या मात्र तिथेच बसलेले असतात. वसू म्हणते, काय ते चाळीचे विषय, काय ते कौतुक. तर रम्या म्हणते, अगं तू सुद्धा मामीचं कौतुक करतच होतीस ना. तर वसू म्हणते, अगं रम्या, मानिनीला काही विचित्र वाटू नये ना म्हणून बोलत होते मी जर का शांत बसले असते ना तर मानिनीला वाटलं असतं की माझ्या डोक्यामध्ये कसला तरी प्लॅन शिजतोय. तर रम्या म्हणते, आई तुझ्या डोक्यात जरी शिजत नसला ना तरी सुद्धा माझ्या डोक्यात मात्र शिजतोय. तर वसू विचारते, म्हणजे? तर रम्या सांगते, या काव्याला खूप कॉन्फिडन्स आला होता ना गाडी चालवून, आता उद्या बघ तिच्या कॉन्फिडन्सची कशी बँड वाजवते ते मी. तर वसू घाबरते लगेचच आणि तिला विचारते, अगं बाई आता तू काय करणार आहेस? तर रम्या ते यावेळी सुद्धा काही सांगत नाही, म्हणते कळेल कळेल. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा आता नंदिनीचं परत वर्कआउट घेत असतो, म्हणजे स्टेप्सवरती तो वर्कआउट घेत बसलेला असतो. तर नंदिनी दमत असते. तर जेव्हा म्हणतो, नाही नाही नाही, बास नाही, चल चल, फास्ट फास्ट. तर नंदिनी आता दमून थांबते. तर जेव्हा म्हणतो, अगं नंदिनी, तर तेव्हा नंदिनी तर तिथून बाजूलाच निघून बसायसाठी जात असते. तर तेव्हा जेव्हा नंदिनी जवळ जातो आणि म्हणतो, आपलं काय ठरलं होतं आणि सारखं सारखं पाणी पिऊ नकोस, मी म्हटलो होतं ना तुला, चल चल कमॉन पटकन चल. तर नंदिनी त्याचं काहीसुद्धा ऐकत नाही आणि ती पाणी पितेच आणि जीवाला म्हणते, ओरडू नका पसारेवाला. तर जीवा तिला म्हणतोय, बघ मी इथे तुझ्याशी गप्पा मारायला उभा नाहीये, चल पटकन. तर नंदिनी म्हणते, अहो जीवा असं काय करताय तुम्ही? तर जीवा म्हणतोय, बघ मी तुझा जीवा नवरा किंवा पसारेवाला नाहीये, मी एक ट्रेनर आहे आणि ट्रेनर कोणाशीच नॉर्मल बोलत नसतो, कळलं का तुला? तू काही ते टाइमपास करतेस का? चल 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 पटकन उठ उठ उठ, असं म्हणून तिच्या हाताला धरून खेचत घेऊन परत वर्कआउटसाठी घेऊन जातो आणि तिला म्हणतोय, बघ आता मी टायमर लावतोय, तू पटकन सुरू कर, 25-25चे 3 सेट मारायचेत पुन्हा. तर नंदिनी म्हणते, अहो जेव्हा असं काय करताय, आत्ता हा सेट केला, 21पर्यंत काउंट केलेत ना, आता फक्त 4 वेळा स्टेप अप डाऊन करायचं की मग झाला हा सेट. तर जेव्हा म्हणतो, हो का, बघ मी तुला सुरुवातीलाच म्हटलं होतं, काय म्हटलं होतं, जर का तू 25च्या आत थांबलीस तर पुन्हा पहिल्यापासून करावं लागेल, म्हटलं होतं की नाही? चल 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 स्टार्ट कर, बघ टायमर लावलाय मी. तर नंदिनी म्हणते, अहो जेव्हा मी खरंच दमली आहे. तर जेव्हा म्हणतो, हो का, मग काय करू मी? बघ फ्रीजमध्ये श्रीखंड आहे, ते श्रीखंड देऊ का, का गुलाबजाम खातेस? चल चल चल, टाइमपास नको आहे, सुरू कर. आणि असं जेव्हा म्हणायला लागल्यानंतर नंदिनी तर चक्कर रडूच लागते. तर जेव्हा विचारतो, अरे बापरे, तर रडायला काय झालं? हे असं रडत वर्कआउट करणार आहेस का तू? काही गरज नाही आहे, जा 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 वरती जाऊन आराम कर, मस्त जाऊन झोप जा जा. तर नंदिनी आता रडत रडत म्हणते, नाही नाही करते मी. तर जेव्हा म्हणतो, हो का, बघ नाही नाही नाही, जबरदस्ती करण्याची काही गरजच नाही आहे, मी सांगितलं ना तुला फ्रीजमध्ये स्वीट आहे ते घेऊन खा, बरं वाटेल तुला, नाही? असं म्हणून तो उठतो आणि तिथून निघूनच जाऊ लागतो. तर नंदिनी त्याला थांबवायचा प्रयत्न करत असते, मी म्हणते ना जेव्हा मी करते आता. तर जेव्हा तिथून निघूनच जातो आणि नंदिनी आता थकून खाली बसते. तर इकडे आता खोलीमध्ये वसू प्राणायाम करत बसलेली असते आणि तेव्हा रम्याचा फोन सतत वाजत असतो. तेव्हा रम्या आल्यानंतर वसू तिच्यावरती थोडीशी चिडते, म्हणते, अगं तू सायलेंटवरती का नाही टाकत, तू फोन सतत वाजतोय मगाचपासून. तर रम्या म्हणते, तोच असेल तो हिरो. तर वसू विचारते, कोण? तो मिस्टर मजनू. तर रम्या तिच्यावर चिडते म्हणते, अगं काय वाटेल ते काय बोलतेस, मजनू म्हणे. तर वसू विचारते तिला, मला एक सांग, दिवसभरात फोन वगैरे करतो का नाही, का फक्त मेसेजेसच पाठवत असतो? तर रम्या म्हणते, अगं विचारू नकोस, नुसते व्हॉइस मेसेजेस पाठवत असतो, इतकं इरिटेट होतं माहिती आहे, असं वाटतं ना सतत आपल्या मागे कोणी ना कोणीतरी आहेच. मला ना अजिबात ही फिलिंग आवडत नाहीये. पार्थनं कधीच माझ्या मागे मागे केलं नाही माहिती आहे तुला, म्हणूनच मला तो आवडतो. आणि असं या दोघी बोलत असतात, इतक्यातच त्या विजय मतकरीचा फोन येतो. तर वसू म्हणते, बघ 100 वर्ष आयुष्य आहे त्याला, घे फोन घे,
तर रम्या म्हणते अगं कट कर कट कर. आणि वसू कट करत असते तर त्या दोघींच्या धक्काधक्कीमध्ये ना तो फोन उचललाच जातो. तर तेव्हा रम्या आता फोन घेते आणि त्याच्याबरोबर गोड गोड बोलू लागते. आणि तेव्हा वसू तिला म्हणते स्पीकरवरती टाक स्पीकरवरती टाक. तर तेव्हा लगेचच रम्या आता तो फोन स्पीकरवरती सुद्धा टाकते. तर इकडून लगेचच हा विजय असतो तो म्हणतो हाय मिसेस मतकरी, काय करताय. तर ते ऐकल्यानंतर वसू तर हसतच असते. तर तेव्हा रम्या म्हणते मी मी काय आवरतीये. तर विजय म्हणतो सॉरी सॉरी पण आता मी जे काही केलं ना त्यामुळे मला राहावेनाच. मला वाटलं तुला फोन करून सांगावंच. आणि म्हणतो विचार बरं काय केलं मी आत्ता. तर रम्या म्हणते तूच सांग आता काय केलंस ते. तर विजय म्हणतो मी विजय रघुवीर मतकरी चक्क सिनेमन कॉफी पितोय. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता या दोघींना सुद्धा धक्काच बसतो. आणि इकडे आता पार्थ धावत धावत काव्याजवळ येतो आणि म्हणतो अहो काव्या चला लवकर ट्रॅफिक वाढेल. तर काव्या म्हणते अहो सनस्क्रीन लावलं की झालंच ना माझं. तर पार्थ म्हणतो अहो फोर व्हीलरमध्ये एसीत असताना सनस्क्रीन कशासाठी लागतंय. तर काव्या म्हणते अहो त्या मुलींच्या गोष्टी तुम्हाला नाही कळणार देशमुख. तर पार्थ तर काव्याचा हातच पकडतो आणि चला चला म्हणून खेचत घेऊन जात असतो. तर काव्या परत थांबवते आणि परत आतमध्ये येते आणि म्हणते एक एक मिनिट अहो हे माझे झुमके राहिलेत. तर पार्थ म्हणतो अहो झुमके कशासाठी पाहिजेत तुम्हाला, गाडी चालवायसाठी हात लागतात. तर काव्या तर भडकतेच. अहो देशमुख माझ्या डोक्यावरती बसू नका नाहीतर मी तुमच्या गाडीमध्ये नाही बसणार. जा गाडी काढा एसी ऑन करा तोवर आलेच मी झुमके घालून. तर पार्थ वैतागलेला असतो तेव्हा काव्या परत त्याला लाडीगोडी लावत असते. म्हणते अहो तुम्हाला आवडतात ना मी झुमके घातलेले. तर पार्थ चिडतो आणि म्हणतो बरं ठीक आहे गाडी काढतोय लवकर या. आणि तो आता तिथून निघून जातो. तर इकडे विजय तर रम्यासोबत बोलत असताना म्हणतो काय आहे मिसेस मतकरी, तुमची पहिली भेट ना सतत आठवत राहते. तुमच्याकडे बघत पहिल्यांदा प्यालेली सिनेमन कॉफी, तुझी आठवण आली मग तुझी फेवरेट कॉफी करावीशी वाटली. रेसिपी बघितली आणि मग बनवली पण ना मी त्याच्यामध्ये बर्फ घातलाय अँड इट टेस्ट अमेझिंग. आणि तिला एकदमच म्हणतो तू न्हावून आलीस. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर या दोघींना परत धक्का बसतो. तर रम्या तर एकदमच फोन हातात घेते आणि म्हणते पण तुला कसं कळलं, तू आमच्या घरी CCTV वगैरे लावलायस का. तर तेव्हा विजय हसूच लागतो आणि म्हणतो अगं नाही नाही तुझ्या बांगड्यांचा आवाज आला. एनिवेज तू आवर आपण बोलूयात नंतर. आणि असं तो म्हणत असतो आणि इकडे रम्या रागारागात बांगड्याच काढून टाकते. तर विजय पुढे म्हणतो हॅव अ गुड डे मिसेस मतकरी. तर रम्यासुद्धा लगेच त्याला हो हो बाय असं म्हणून फोनच ठेवून देते. तर आता वसू ते सगळं काही ऐकल्यानंतर रम्याला म्हणते रम्या हा विजय दिसतोय ना तेवढा बावळट नाहीये. ऐक त्याच्यामुळे ना त्याच्यावरती वैतागू नकोस. उलट मी तर म्हणते ना की त्याला इतका घोळात घे की पुढे जाऊन ना तो तुझ्यासाठी काहीही करायला मोकळा व्हायला पाहिजे. तर रम्याला तर तिचं म्हणणं पटतं आणि ती म्हणते हो हो आई तू बरोबर बोलतेस. उद्या ना याच्याच मदतीने ना मला माझा काटा काढायचा आहे. तर वसू विचारते कोणाचा पण पण ठीक आहे मला अगोदर एक गोष्ट सांग तू काव्याचा बँड वाजवणार होतीस ना. तर रम्या म्हणते हे काय तयार झाले की लगेचच चालले मी. असं म्हटल्यानंतर हे दोघे हसू लागतात. आणि तेवढ्यातच आता इकडे काव्या सगळं काही रेडी होऊन बाहेर चाललेलीच असते. तेव्हा ही रम्या तिच्यासमोर जाते आणि तिला गुड मॉर्निंग वगैरे करते आणि म्हणते अच्छा अच्छा पार्थ पुढे गेलाय का. तर तेव्हा काव्या म्हणते अगं हो ना किती घाई असते. इतकं तरी कळलं पाहिजे ना देशमुखांना, आत्ता नवीन लग्न झाले, आम्ही दोघं एकत्र बाहेर पडणार म्हटल्यानंतर मी जरा नटणार थटणार की नाही. मग वेळ लागणार नाही पण घाई असते सतत. हे तमाम नवरे गँगना ना कुठली तरी घाई असतेच बघ रम्या. तर तेव्हा तर रम्या थोडीशी जांभई देते आणि तिला म्हणते सॉरी सॉरी मला ना झोप येते अगं. तर काव्य विचारते काय झालं झोप नाही झाली का तुझी रात्री. तर रम्या म्हणते अगं नाही झाली ना कशी होणार रात्री उशिरापर्यंत ना विजय फोनवरती बोलत होता. तर असं ती सांगत असताना काव्या मुद्दामूनच खोकते आणि म्हणते अरे वा वा झाले लेट नाईट फोन कॉल सुरू झाले वाटतं, मज्जा आहे बाई एका मुलीची. असं ती म्हणत असताना रम्या तर मुद्दामून लाजायचं नाटक करत असते आणि तिला म्हणते गप ग काव्या तू जा जा बरं तुझा नवरा वाट बघतोय तू जा बरं. तर काव्या म्हणते बघू देत ग वाट बघू देत त्यांना, नवरे तर वाट बघण्यासाठीच असतात. अगं तू तुझं सांग काय म्हणतायत विजय जिजू. तर तेव्हा रम्या म्हणते काय नाही असं जनरली विचारलं त्यांनी देशमुखांच्याकडे काय स्पेशल सुरू आहे. मग तेच सांगत होते मी की नंदिनी एकदम डाएट फॉलो करते आणि काव्या छान गाडी शिकते. पण गाडी म्हटल्यानंतर ते जरा नर्वस झाले, एकदमच टेन्शन आलं त्यांना. तर तेव्हा काव्या विचारते का का काय झालं. तर तेव्हा रम्या म्हणते काही नाही त्यांना काहीतरी त्यांचं जुनं आठवलं
आणि खास असं काही नाही. बरं ठीक आहे अगं, पार्थ वाट बघतोय, तू जा बरं. तू जा, आपण नंतर बोलू, असं ती सांगत असते आणि मुद्दामून तिला पाठवायचा प्रयत्न करत असते. पण तिची क्युरिओसिटी तिने वाढवून ठेवलेली असते. आणि आता काव्या तिला नाही नाही म्हणते. थांब थांब जरा. अगं सांग ना रम्या, काय म्हणत होते ते? तर तेव्हा रम्या म्हणते, काही नाही अगं, त्याचा ॲक्सिडेंट वगैरे झाला होता ना, त्याबद्दलच सांगत होता तो बराच वेळ. तर तेव्हा काव्या म्हणते, ॲक्सिडेंट? गाडी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता? तर तेव्हा रम्या म्हणते, हो, काय झालं की तो म्हणाला नवीन नवीन गाडी शिकायला चालू केली होती त्याने. आणि कसं आहे, सगळ्यात म्हणजे सुरुवातीला एकदम पटकन असं मसल मेमरीमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी फिट होत नाहीत ना. म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून करायचा तो. म्हणजे कसं, गाडी चालवताना आता ब्रेक दाबायचा आहे, तर मग व्यवस्थित ब्रेक बघायचा आणि मग दाबायचा. त्याच्यानंतर मग गिअर चेंज करायचा असेल तर मग क्लचकडे लक्ष असायचं त्याचं. पण एकदा काय झालं की चुकून ब्रेक दाबायच्या आधी त्याने न बघताच त्याचा ॲक्सिलेटरवरती पाय पडला. त्यामुळे ना ती स्पीडमध्ये गाडी अशी पुढे गेली, धडकली, मग खूप लागलं. आणि असं ती सांगत असताना आता काव्य तर जास्तच घाबरू लागते. तर रम्या पुढं म्हणते, म्हणजे त्याला फारसं नाही लागलं किंवा त्याच्या समोरचा जो माणूस होता त्यालासुद्धा फारसं नाही लागलं. पण बाजूला जो बसला होता ना त्याचा मित्र, त्याला मात्र मेजर लागलं. त्याचं डोकं त्या पुढच्या काचेवरती जाऊन आपटलं ना. असं ती सांगत असताना तर काव्य आता डोळ्यावरती हातच घेते. तर रम्या पुढे म्हणते, त्यामुळे ना आग, पाणी आणि गाडी याच्याबरोबर ना खेळूच नाही माणसाने. असं सर्व काही बोलून तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचित्रच प्लॅन करते ती. आणि इकडे आता बाहेर पार्थ लगेचच हॉर्न वाजवत असतो. तर रम्या म्हणते, बघ मी तुला केव्हाची सांगते, पार्थ वाट बघतोय, तू जा बघू जा, आपण नंतर बोलू जा. असं म्हणून ती आता मुद्दामून तिथून हळूच सटकते. पण काव्या मात्र एवढं सगळं सांगितल्यानंतर आता जाम घाबरलेली असते. आणि आता इकडे मानिनी नंदिनीजवळ एक गोळ्यांचं पाकिट घेऊन येते आणि तिला म्हणते, अगं नंदिनी, याच्यावरती एक्सपायरी डेट बघ जरा, मला वाचता येत नाही आहे. आणि तेव्हा नंदिनी खाली बसलेली असते आणि उठत असते, तर तिला खूप दुखतं आणि ती आई ग असं म्हणते आणि परत खाली बसते. तर मानिनी तिला विचारते, अगं बस बस, तुला काय ग, काय झालंय, पायाला लागलंय का तुझ्या काही? तर नंदिनी म्हणते, नाही नाही आई, जरा दुखतायत बस, बाकी काही नाही. तर मानिनी विचारते, जीवाने जास्त व्यायाम करून घेतलेला दिसतोय? तर नंदिनी म्हणते, नाही नाही अहो आई, अजिबात असं काहीसुद्धा नाही आहे. आणि खरंच सांगू का, त्यांची काही चूक पण नाही आहे, मीच ना कुठेतरी कमी पडतीये. तर मानिनी म्हणते, नाही तू कमी पडत नाही आहेस, तो अति करतोय. तर नंदिनी म्हणत असते, असं काहीच नाही आहे आई. तर मानिनी म्हणते, हे बघ माझं ऐक, जीवा 17 वर्षांचा असल्यापासून व्यायाम करतोय. तू आत्ता आत्ता व्यायामाला सुरुवात केली आहेस, तुला वेळ लागेल ना. त्याची जर का अपेक्षा असेल ना की तू लगेच त्याच्या स्पीडला मॅच करावंस, तर तसं नाही होणार. तर नंदिनी म्हणते, नाही आई अहो, तसं काहीच नाही आहे, फक्त माझेच प्रयत्न जरा कमी पडत आहेत, पण मी ना स्पीडअप करीन. तर मानिनी तिला सांगत असे, अगं स्पीडअप करण्याचा प्रश्न नाही आहे नंदिनी, प्रश्न ताकदीचा आहे. हे बघ, कितीही नाही म्हटलंस ना तरीसुद्धा पुरुषांच्या अंगात ताकद जास्त असते, जोर जास्त असतो. पण मला असं म्हणायचं नाही आहे की आपण बायका नाजूक असतो, पण तरीही हे खरं आहे ना. हे बघ, काही काही गोष्टी ना निसर्गाने बांधून दिलेल्या असतात आणि तू असं स्वतःवरती ताण घेऊ नकोस बरं. आणि किती ताणायचं हे जीवाला सुद्धा कळलं पाहिजे ना. थांब थांब, मी बघतेच याला, असं म्हणून ती तिथून उठून निघूनच जाते. तर नंदिनी आता वैतागते, म्हणते, अरे देवा, उगीचच सांगितलं मी आईंना, आता यांनी जीवांना ओरडायला नको म्हणजे झालं. तर आता इकडे काव्याचं ट्रेनिंग परत सुरू होतं. काव्य आता कार चालवायचा प्रयत्न करत असते आणि थोडं पुढे गेल्यानंतर परत थांबते आणि पार्थला म्हणते, देशमुख नाही हो, हे होत नाही आहे माझ्याच्याने, मी गिअरकडे बघत गिअर टाकते, ब्रेककडे बघत ब्रेक मारते आहे, आणि असं करायला लागले तर कधी 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 शिकणार आहे मी गाडी. तर पार्थ म्हणतो, मग ठीक आहे ना, नका ना बघू ब्रेककडे, नका बघू गिअरकडे, सरळ चालवा. तर तेव्हा काव्यात, तुम्ही असं काय करताय, असं म्हणत असते. आणि तेव्हा तिला आता रम्याचं सगळं काही बोलणं आठवू लागतं परत. तिने सांगितलेलं असतं की चुकून ब्रेक दाबायच्या आधी आणि त्याचा एकदमच ॲक्सिलेटरवरती त्याचा पाय पडला आणि त्यामुळे गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या बाजूच्या माणसाला खूप लागलं, त्याच्या मित्राला. आणि आता हे सगळं काही आठवत असते काव्या. तर तेव्हा पार्थ आता तिला परत म्हणतो, काव्या. तर काव्या एकदमच पार्थला म्हणते, मला तुम्हाला काही होऊ द्यायचं नाही आहे हो देशमुख. तर पार्थ म्हणतो, मला मला काय होणार आहे? तर तेव्हा काव्या म्हणते, म्हणजे बघा ना, इमॅजिन करा, समजा मी ब्रेकवरती पाय द्यायच्याऐवजी एकदम ॲक्सिलेटरवरती असा पाय ठेवला, तर मग गाडी गेली सुसाट पुढे, तर काय करणार आपण?
तुमचं डोकं असं काचेवरती आपटलं फुटलं तर मग मी काय करायचं? तर तेव्हा पार्थ म्हणतो, अहो काव्या, हे आता कुठून आलं? हे डोक्यात कुठून आलं तुमच्या? असं का होईल? सीट बेल्ट आहे ना त्याच्यासाठी. अहो काव्या, इतक्या हुशार आहात तुम्ही आणि गाडी चालवायला काय घाबरताय? तर काव्या म्हणते, अहो ऐका ना, ती हुशारी वेगळी, हे वेगळं आहे ना. आणि भीतीचं काय? घाबरू शकतो ना, कुणीही माणूस घाबरू शकतो. कोणालाही भीती वाटू शकतेच की नाही. आणि असं कुठं लिहून ठेवलंय? असं कोण म्हणतं की प्रत्येक हुशार माणसाला गाडी चालवता येते? आणि अशी काही हुशार माणसं असू शकतात ना माझ्यासारखी, की ज्यांना गाडी चालवता येतच नाही. तर आता पार्थ चिडतो आणि तिला म्हणतो, हे बघा काव्या पार्थ देशमुख, मी जे सांगतोय ना ते नीट समजून घ्या. तुम्हाला सगळे काही बेसिक रूल माहिती आहेत. तुम्हाला गाडीसुद्धा येते. फक्त तुम्ही घाबरताय आणि जोरात ओरडतो, मोकाट्याने गाडी चालवा, न घाबरता गाडी चालवा. तर काव्य त्याच्याहून जोरात ओरडते, म्हणजे ओरडताय कशाला? आणि त्यानंतर सीट बेल्टच काढते. तर पार्थ म्हणतो, "अहो, कुठे कुठे चाललात? घाबरलात?" असं म्हणून तिचा हात पकडतो. तर काव्या म्हणते, हात सोडा हं देशमुख. आणि म्हणते, कॅफे आहे मागे, फ्रेश व्हायला जाते तिथे, जाऊ का? मास्तर जाऊ का? असं म्हटल्यानंतर पार्थ थोडासा हसतो आणि बरं बरं ठीक आहे ठीक आहे असं इशाऱ्याने सांगतो तिला. तर काव्या तर रागारागातच खाली उतरते आणि जोराचा दरवाजा बंद करून तिथून निघून जाते. तर पार्थ आता मनातल्या मनात म्हणतो, येते खरं म्हणजे यांना गाडी, पण उगाच घाबरतायत काव्या. आणि कसं प्रो करू यांना गाडी चालवायला? आणि या बायकांना नवऱ्यांचं ऐकतच नाहीत. असं म्हणून तो वैतागत असतो आणि समोरच त्याला आता ते काही शाळकरी मुलं दिसतात. ते खेळत असतात बागेमध्ये. आणि मित्रांनो, आजचा भागही तेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काही मुलं आता गाडीच्या समोर येऊन उभारलेली असतात. तर तेव्हा आता काव्या गाडी थांबवते आणि त्यांना विचारते, काय झालं, तुम्ही असं गाडीच्या समोर का येऊन उभा राहिलात? तर तेव्हा एकटा मुलगा सांगतो, याचा ना गुडघा फुटलेला आहे, आम्हाला पुढच्या नाक्यापर्यंत सोडता का? तर तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. आणि काव्याला म्हणतो, काव्या चालवता का तुम्ही गाडी? तर तेव्हा एक मुलगा म्हणतो, नको नको, बायकांना सगळी कामं जमतात, पण त्यांना गाडी चालवता येत नाही. म्हणजे मित्रांनो, पार्थनेच त्या सगळ्या मुलांना ते सगळं काही बोलायला सांगितलेलं असतं आणि असं म्हणजे काव्याला भडकवायसाठी त्यानं ते सगळं करायला सांगितलेलं असतं. आणि आता ते ऐकल्यानंतर काव्या भडकते सुद्धा आणि म्हणते, आता ही बाईच गाडी चालवणार आहे आणि तुम्ही सगळे बापे गाडीत बसायचं म्हणजे बसायचं. असं म्हणून आता गाडीत सर्वजण बसतात आणि काव्या आता गाडी स्टार्ट करते आणि सर्वजण आता गणपती बाप्पा मोरया करतात आणि काव्या आता गिअर वगैरे टाकते आणि गाडी पुढं घेते आणि छान अशी गाडी चालवून दाखवते. म्हणजे पार्थचा तर फॉर्म्युला सक्सेसफुल होतो मित्रांनो आणि काव्या आता गाडी अखेर शिकते. तर मित्रांनो, आजच्यापुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.